बघा आता सगळ्यांनी रोपटे घेतले नात आपल्या आपल्या हातात आणि झाडे जगवा, झाडे लावा आणि झाडे जगवा हा आपला मोटो आहे. दिस इज अवर मोटो. ठीक आहे. ते आता चला आपण हा पाठ दुसऱ्याचा आपला प्रारंभ होते, आगाज होतोय. आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी लावणार चला तो पाठ आम्ही तुम्ही पहा आणि जोडून राहा चालू आहे. दुनियावरती आम्ही कशी मेहनत करतो पहा, तुम्ही पण करा, तुम्हाला खरोखरच त्याचं उत्पन्न चांगलं मिळेल. आनंदही वाटेल. चला रिवर्स. नमस्कार, मी दिलीप वांगणकर. आता हे तुम्हाला कंपाऊंड दिसतंय, पूर्ण कंपाऊंड दिसतोय. हे बघा, हे कंपाऊंड मारा दाखवत आहे ना, हा कंपाऊंड दिसतंय. ह्याच्यामध्ये तुम्ही गाय म्हैस काय कोणी प्रवेश करू शकत नाही. तुम्ही वाकून गेलात तर, पण तुम्ही पण आतमध्ये जाऊ शकत नाही, तर तुम्हाला तकलीफ होणार. तर त्यासाठी मी गेट बनवलेलं आहे. ते कशा प्रकारे गेट बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे कंपाऊंड आहे. आता ह्याच्यामध्ये बैल वगैरे आपण पण कोणी जाऊ शकत नाही, पण इथं एक शीग मारलेली आहे आणि ती वाकवलेली आहे. इथं एक शीग मारलेली आहे खेळ्यावर आणि ती वाकवलेली आहे. आणि हा फक्त आपण असं काढायचं आहे. हे फक्त असं काढायचं आहे. बघा, गेट तयार झाला. हे गेट तयार झाला. तर हे आपण ह्या अशा प्रकारे आतमध्ये प्रवेश करायचा आहे. ठीक आहे. ग्रँड एंट्री. हां, या सगळ्यांनी या आतमध्ये जा बाबा. वेलकम बॅक इन पार्ट 2. आता ही प्रोसिजर चालू आहे, ती तुम्ही बघा कैसा आहे ती. चला, केलवण काढणीचा प्रोसेस तुम्ही बघला होता, केलवण लावणीचा प्रोसेस बघा तुम्ही. बनवून द्या आपल्या व्हिडिओवर. हां दिलीपभाई. रिव्हर्स. आता आपण ती झाडाचा प्रोसिजर बघितला आपण केळवटचा. आता आपण दुसऱ्या ठिकाणी झाडं लावणार आहोत, काढलेली आहेत ती. तर ते ह्या कंपाऊंड केलेलं आहे. ह्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला आता ही झाडं दाखवणार कशी लावायची ती. तर आता इथे एक झाड आपण लावणार आहोत. इथं एक झाड लावणार, इथं एक लावणार, इथं एक लावणार, इथं एक लावणार, असं. हो, किती 3-4 लावणार आहेत ना? 2-3 लावणार झाडं. हां, म्हणजे आता फिलहाल लावणार 3-4 झाडं इथे लावणार आम्ही. ठीक आहे. आणि बाकी 3 मला देणार आहेत ना? झाडं वरती तुम्हाला देणार. ठीक आहे चालेल. 3 लावली तर तुम्हाला 4 देणार. नाही 3 द्या, बस झाली. ओके. तर हा असा कंपाऊंड केलेला, हा फणसाचं झाड आहे. बघा, हे फणसाचं झाड आहे. बरोबर आहे. हा एक फणसाचं झाड लावलेलं आहे. परत तिथे नारळाचं झाड लावलेलं आहे. हो बघितलं. हे नारळाचं झाड लावलेलं आहे. आता नवीन नारळाचं झाड लावलेलं बघितलं. आणि हे कोथमीरचं झाड लावलेलं आहे. हो आपल्या कोथमीर नाही, कोकम तोंडांशी निघाला त्यांच्या. माफ करा, झाड लावलेलं आहे. माफ करा. तर ही अशा प्रकारे ही पूर्ण ही बाग, हे बघा, ही बाग आहे. ही अशी झाडं मी मेहनत करून लावलेलं आहे. त्यांना पाणी घालतो दरवर्षी. म्हणजे किती वर्ष ते सोडून द्या, त्याचं फळ मिळतच राहतो. आमची पाहुणी वगैरे येतात, नातेवाईक येतात, कधी त्यांनाही असले तर ते त्याचा लाभ मिळतो. नारळाचा लाभ मिळतो, सगळं लाभ भेटतो. पण आवडीने लोक सांगतात दिलीप शाळा पाहिजे. तर एक शाळा नाही, मी 25-40 शाळी काढून देतो. पण लोकांना ज्या वेळेला उपवास असेल त्यावेळेलाच देतो. कधी कोणी सांगितलं लहान पोरांना पाहिजे तर लहान मुलांनासुद्धा शाळी काढून देतो. आणि मोठ्यांना, सिनियर सिटीजन यांना पण काढून देतो. आम्हीही खातो, आमचे नातेवाईक वगैरे खातात. लाभ हा सर्वांनाच मिळतो. अशा प्रकारे मी मेहनत करतो. त्याला प्रत्येक वेळेला मी जेव्हा गावी असेल तर ह्या प्रत्येक झाडांना रोज पाणी घालतो, तेव्हा त्याचा उत्पन्न चांगला मिळतो. इकडे घ्या, इकडे माती ओढायला. सगळी नरम आहे माती, चांगली आहे माती. ओढा.
रिवाज आपण हा खड्डा मारून घेतलेला आहे. थोडी खोदून माती आपण खाली ठेवलेली आहे आणि ढिली करून ठेवलेली आहे माती. ही बघा, ही माती आपण ही ढिली करून ठेवलेली आहे. तर आता आपण कीडमुंगीचं औषध टाकणार आहे, त्याच्यानंतर खताचं औषध टाकणार आहे. बस ठेवा. आता हा झाड आपण हा केळवट आपण लावणार आहे बघा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तर या रहना मल्ला का ही माती टाकतो, पकडा तुम्ही. मुंह काला होए शैतान का और बुरी नजर वाले तेरा मुंह काला. बस 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 बस. सगळ्यांनी दुआ पडा. आम्ही केल्याच्या झाडाचं रोपण करूया निघाला व्हावं, तर सगळ्यांनी दुआ द्या आणि ह्या झाडाला माशाला मोक्षे केले येऊ दे, भरभराट होऊ दे. इन्शाल्लाह तुम्ही पण विवर्स याल, आमच्या गावात त्याचे केले खावाल. वरती टाका. जैसे सब्र का फल मीठा होता है, वैसे ही मेहनत का भी फल बहुत मीठा होता है. विवर्स, मोप मेहनत झाली आहे. झाडा काढण्याच्यापासून झाडा लावण्याच्यापर्यंत मेहनत इतकी झाली आहे की त्याचं फल पण तितकाच मिठा मिळणार आहे. सगळ्यांनी दुआ द्या. ज्यानी पण ह्यो व्हिडिओ बघला नाही, ज्याच्या पण पर्यंत ह्यो व्हिडिओ पोचलोय, नक्की दुआ द्या. उम्मीद करताय हाय की तुम्ही बेस दुआयो द्याल ह्या झाडाला, फुलिया फलियाला. परत टाकायचं ना. साईडला टाका. केळवटला चिटकून टाकू नका. आता 1 बाय 1 अशीच 3 ते 4 झाडं आम्ही लावणार आहोत दिलीप भाईच्या. त्याच्यानंतर आमच्या घरा नेऊन 3 रोपटे लावणार आहोत, है ना दिलीप भाई. 3 एक रोपटे आम्ही आमच्या जाग्यातून जाऊन लावणार आहोत. त्याच्यासाठी पण तुम्ही दुआ द्या. काय उचला. दिलीप भाई, किती दिवसातला हे जीव धरेल जमिनीतला आणि एकदम घट्टपणी. जीव आहे त्याचे. जीव होय. संध्याकाळपासून हा, संध्याकाळपासून जीव धरेल हा विवर्स. त्याला आज संध्याकाळी त्याला पूर्ण आता आम्ही दिलीप पाणी भाईच्या घालणार मते. त्याला हा, पाणी घालणार. ओके. मग संध्याकाळी त्यात थंडावा जाणवणार आणि मग रात्रीपासून त्याचा मग जे आता उन्हाने कोमटलेला असतो, ही पाला वगैरे झाड थोडा कोमटलेला असतो, म्हणजे अर्धमेला झालेला असतो. तर तो आता रात्री आम्ही पाणी आता घालणार आणि रात्री मग त्या थंडावा पूर्ण झाल्यावर हळूहळू मग ती पानं परत खिलायला लागतात. ठीक होतात. म्हणजे फुलायला लागतात. कोमट असतात ती, उन्हाने सुकलेली असतात ती, परत नवीन पालवी म्हणजे तयार होतात, नवीन कडक होतात आणि मग बुंदाला मग हळूहळू कोंब येतो, मुळे सुटतात ना, ती मग मुळे सुटायला मग हळूहळू तयार आज रात्रीपासून ते सुरू होतं मुळं तयार व्हायला. बरोबर. आता आम्ही दुसरा झाड एकाचा प्रोसिजर झाला, आता दुसरा झाड लावत होतो. काय बोलतो टिकाव. इकडे खाली. हो, तुम्ही मला राऊंड मारून दिले. बरं. आता आम्ही हा दुसरा झाड लावायला सुरुवात केलेली आहे आणि खोदायला सुरुवात केलेली आहे. काढा. हे घे. मध्ये नाही खोदला. खोदतो साईडला घ्या तुम्ही पहिले. दिवस आपण ज्यावेळेला माती खोदतो तर दगड धोंडा इतर झाडांच्या मुळ्या वगैरे येतात, तर त्या बघा हे दगड असतात, माती काढतो, हे बघा या मुळ्या असतात अशा, परत रुजू नये म्हणून ह्या काढाव्या लागतात. हे दगड वगैरे काढून असे फेकून द्यायला लागतात आणि माती
ही अशी दगडं काढावी लागतात. हे बघा ही दगडं आहेत, ही अशी दगडं काढायला लागतात. त्यातील केर कचरा काढून टाकायला लागते. ह्या मुळ्या वगैरे अशा असतात, दगडं ती काढून टाकायला लागतात. बरोबर. रिवाज आता आपण जसे केळीचे प्रोसिजर केले तसं आता आपण खड्डा मारलेला आहे. आणि आता आपण हे बुंद्यामध्ये टाकायची नाही, साईडला टाकून घ्यायची. साईडला आपण दुसरी केळवण, जिथं लावणार आहे तिथं टाकायची नाही, हे साईडला टाकून घ्यायची. राईट. असं 2 नंबर केळवण ही. तर हे आपण केळवण आता लावणार आहोत. हे बघा झाड. बिस्मिल्लाह. टाका, मारा. बस करा घ्या. टाका. बस. आता आपण रोजच्याप्रमाणे तर आपण आता हे खत टाकून घेणार, खताचा पाला टाकून घेणार आहोत. आपण काय आता शेणखत वापरणार नाही आहे, कारण मग शेणखताचा आपल्याला मला त्रास होतो. झाडं कीड मुंगी लागून, वाळवी लागून झाडं मरतात. थांबा 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 थांबा. लागेल. सांभाळा सांभाळा, संभालून कामा करा दिलीप भाई. 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला नहीं होना चाहिए. टाका मध्ये. माशाल्लाह अभी प्लांटेशन का काम चालू है. कनीज आ गई पानी लेके. माशाल्लाह पानी लाने गई थी, बहुत पानी की प्यास लगी है. शिद्दत की बोलते ना, गर्मी हो रही है. पसीना देखो कितना छूटा है मुझको. देखिए अल्लाह रहम करे. धूप भी बहुत कड़क है. इतना बारिश गिरा लेकिन ठंडा रहा नहीं. सिर्फ रात को ठंडी लगती है, दिन में फुल गर्म है. चला पानी लेके आई है कनीज ने. अभी ये हमारा पेट्रोल है, ये हो जाएगा. ठीक है चलो. रिवाज आपण ज्या वेळेला इथे दाखवूया बघा, आपण ज्या वेळेला हे लाकडं वगैरे लावतो तर जमिनीतून वाळवी लागते. बघा वाळू लागली, कशा प्रकारे वाळवी लागले बघा. हे बघा. हो हो वाळू लागली, वाळू लागली, वाट लागली. हा हे बघा, हे सगळी वाळवी लागलेली आहे बघा ही. तर मी तुम्हाला ती वाळवी आता कशी काढली जाते ती दाखवतो. तर हे दर वेळेला ठोकावं लागतं. आता भरपूर वेळ झाला ती वाळवी झाड खाल्ले त्यांनी वाळवीने. तर अशा प्रकारे ही वाळवी वेळोवेळी काढावी लागते किंवा मुंगीची पावडर टाकावी लागते. तेव्हा मग हे झाडं, हे जे लाकडं असतात ती चांगली वर्ष टिकतात. चला तिसरी केळवण लागतोय. दिलीप भाई सांगा. 2 लागून धरलेली आहेत. तिसरं खड्डो करता हो इंशाअल्लाह. ती पण काम होईल माशाअल्लाह. नारळाचं झाड आहे आणि हिकडशी आम्ही केळीची झाडं लावत सुरू केला वाव. नंबर 1 रांगेमध्ये रांगेत लावला वाव. 2 आणि आता ही तिसरा झाड लावता वाव. चौथा नाही तिसरा आहे दिलीप भाई. झाड तिसरा. हो आणि हे चौथा. केळीचं झाड चौथा. नाहीतर मग पहिलं झाड लावला होता आंब्याचो नारळाचा. तर रिवाज आपल्याला थोडं जरा स्टार्टिंगला पाणी घालून टाकावं लागतं. हे बघा पण जमीन ओली आहे, असं थोडंसं पाणी टाकावं लागतं कारण लगेच त्याला जीव पकडण्यासाठी. तर मी आता तिथे टाकलं नाही, अवेलेबल पाणी नव्हता. मी आता पाणी घेऊन आलो आणि तो जमीन ओली आहे. जमीन होतं ओलीच आहे. निवळ आता निवळ 4-5 दिवस झाले, पाऊस थांबलेला आहे. तर मी आता हा झाड लावणार आहे. हे बघा हा झाड आता लावणार आहे मी. टाका मध्ये.
बस. हे बघा, ही कणीस बोलते ना टुक्कू, टुक्कूवाला झाड आहे हा. चला. छोटा पापा. धन्यवाद. हा छोटासा झाड आहे, पण ज्या वेळेला मोठा होणार त्यावेळेला आम्ही तुम्हाला दाखवणार हा झाड कसा होतो. ही करामत केवढी आहे बघा, छोटीशी दुनिया आणि बडी दुनिया झाल्यावर तुम्हाला दाखवणार. वरच जाईल त्याला. वर्ष नाही जाणार, 2 वर्ष तरी जातील. नाही, 2 नाही जाणार, वर्षच जाईल. थांबा मी हाताने टाकतो. अरे वा, व्हेरी गुड. या इकडे या. छोटी सी दुनिया, केले की छोटी सी दुनिया. अल्लाह ताला उस पौधे को हयाती दे. आमीन. धन्यवाद. तंदुरुस्ती दे. रिवर्स मी आता थोडं थोडं पाणी घातलं आहे, नंतर मी त्याला संध्याकाळी पूर्ण भरपूर पाणी घालणार आणि मग ती मग रात्री थंडाव्याने ती टवटवीत होणार झाडं आणि मग वाढायला त्याचा प्रोसिजर चालू होणार. बने रहिए वीडियो के ऊपर. अभी ये पार्ट 2 है, अभी पार्ट 3 मेरे घर के पास होगा. चलिए फिर. रिवाज आपली आता केळीची झाडं लावून झाली. प्रोसिजर आपलं थांबत नाही. जे हत्यार असतात त्यांना ही अशी पूर्ण धुवून घ्यावी लागतात आणि दसऱ्याच्या निमित्ताने त्याची मग पूजा केली जाते. कारण काय तर आपल्याला ही अवजारे दगा देऊ नये, रक्त वगैरे आपल्या शरीराचा काढू नये म्हणून त्याची ह्या अवजारांची कोयती त्यांची सगळी पूजा केली जाते दसऱ्याच्या वेळेला. भाऊ बघूया भाऊ. भगवान आपका भला करे. हाँ हाँ या. बघा आता चहा आणलेली आहे. अरे वाह वाह वाह. चहा आणलेली आहे. ब्लॅक टी आले. चाय तो बनती ही है विवाद. सुभाषी लागला व प्लांटेशनला, एकीकडची गेले काढला, दुसऱ्याकडे लावला. अरे वाह, या क्या बात है, क्या बात है. शंकरपाल जी बेटा आहे. वाव. लाडू रव्याचे आणि बेसनचे लाडू, क्या बात आहे. आणि शंकरपाळ्या, बिस्किट आहे, चहा आहे, मस्त आहे की नाश्ता आहे, फराळ आहे. थकून यायला भाव, थोडा रिफ्रेशमेंट पाहिजे म्हणून आम्ही लोक ही खाता भाव. तुम्ही पण या सोबत आमच्या खायला. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार हाव पार्ट नंबर 3 शूट करी आला. व्ह्यूअर्स, नंबर 1 पार्ट, नंबर 2 पार्ट रेडी आहे. त्याच्यानंतर 3rd पार्टला तुम्ही बनवून द्या आपल्या व्हिडिओवर, आपल्या चॅनलवर. रिवर्स आता आम्ही जे केलवडची झाडं लावली, भरपूर वेळ झाला. आम्ही जेवणसुद्धा केलेला नव्हता. फक्त आम्ही असेच चहा आणि नाश्ता वगैरे केला होता. आणि सकाळचा नाश्ता तर अगोदरच झाला होता, पण आम्ही जातेवेळी परत नाश्ता चहा वगैरे करून गेलो होतो. आणि अजूनपर्यंत आम्ही जेवण केलेला नाही आणि बनवलेला पण नाही. आम्हाला जेवण बनवायला वेळ भेटलेला नाही. तर हे आता काम करून आलेलो आहे, आम्ही थकलेलो आहे. फ्रेश होण्यासाठी आम्ही आता हे चहा वगैरे आम्ही आणलेले आणि आता पितो चहा. बोल येत आहे काय? खा खा, कायच आहे, पोट भरून खा. आता बोलिया टाइम नाही आहे. पोट भरून खा घे. अरे वा, लाडू दिलीप लाडू घ्या. हां घेतो. तुम्ही घ्या, मी खातो रोज, मी पण खातो आहे. कारण मी आता भरपूर थकलेलो आहे. कारण काम पण अशा प्रकारे काम रोज आम्ही करत असतो, मेहनत करत असतो, तेव्हा फळ मिळतं. आणि दिलीपभाई, खरोखर आपण जर जेवण केला असता आणि जेवला असता ना, ते आपल्यापासून कामा नाही झाली असती.
मगून आज जेवणाला सुट्टी.